नमस्कार. तुम्ही वर्किंग असाल, ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळताय किंवा होममेकर, गृहिणी असाल, मुलांच्या शाळा आणि इतर काही कारणांमुळे दिवाळी फराळाला अजून सुरुवात केली नसेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा. यामुळे तुमची बरीच मदत होईल, बराच वेळ वाचेल. तर सगळ्यात आधी दिवाळी फराळामध्ये तुम्ही कोणते पदार्थ बनवणार आहात, त्याची एक यादी करून घ्या. घरातल्या इतर मंडळींनाही विचारा, आवडी-निवडीप्रमाणे एक फराळाची यादी करून घ्या. आणि या यादीप्रमाणे यासाठी लागणाऱ्या सामानाची, साहित्याची जे तुम्हाला बाजारातून आणायचं आहे, त्याची पण एक यादी करा आणि त्यानुसार मग तुम्ही सगळ्यात आधी घरामध्ये काय सामान शिल्लक आहे का ते चेक करा. कारण बऱ्याचदा असं होतं, की घरातच बरचसं सामान शिल्लक असतं. आपण बाजारातून परत नवीन सामान घेऊन येतो. घरातलं साहित्य तसंच पडून राहतं. तर त्यासाठी आधी घरामध्ये सगळे डबे चेक करून घ्या. त्यानंतर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर एक्स्ट्राची ग्रॉसरी स्टोअर करत असाल, तर त्या ठिकाणीही चेक करा. म्हणजे बरचसं साहित्य घरातच मिळतं. तर आधी ते वापरायचं आणि मग नवीन सामान तुम्ही घेऊन या. तर एकदा सगळं व्यवस्थित चेक करून झालं, की त्यानुसार सामानाची यादी घ्यायची आणि त्याप्रमाणे बाजारातून सगळं साहित्य घेऊन यायचं. हवं तर तुम्ही जा किंवा ऑनलाईन शॉपिंग ॲप्स आहेत, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. आता एकदा खरेदी झाली, साहित्य घरी आलं, की ते तसंच न ठेवता व्यवस्थित निवडून, चाळून, पाखडून मगच डब्यामध्ये भरून ठेवायचं. म्हणजे ते अगदी व्यवस्थित राहतं आणि आयत्या वेळेला तुम्ही ते वापरायला घेऊ शकता. जसं की शेंगदाणे. शेंगदाण्याला बऱ्याचदा पाणी लावलेलं असतं, मॉइश्चर असतं. त्यामुळे ते तसेच डब्यात भरून ठेवले, तर त्याला जाळी लागण्याची, खवटपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे एखाद्या पसरट ताटामध्ये असे पसरून हवेला घरामध्येच शेंगदाणे सुकवून घ्या. उन्हामध्ये वगैरे ठेवू नका. घरामध्ये सुकवले तर त्यातलं मॉइश्चर निघून जातं. त्यानंतर तुम्ही ते हवं तर भाजून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता. नेहमीसाठीच शेंगदाण्याच्या बाबतीत ही टिप लक्षात ठेवा, की ते व्यवस्थित भाजूनच डब्यामध्ये भरून ठेवा. त्यासोबतच पातळ पोह्यांचा चिवडा करणार असाल तर पोहे व्यवस्थित चाळून घ्या. यामध्ये बऱ्याचदा अशा पद्धतीने पिठी असते, कचरा असतो. त्यामुळे आणि त्यानंतर कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 तास वाळवून घ्या. त्यासोबतच चुरमुरेचा चिवडा करणार असाल, तर चुरमुरेसुद्धा व्यवस्थित चाळून पाखडून ठेवा आणि लगेचच पिशवीमध्ये भरून ठेवा. कारण हे भाजलेले असतात, ऊन वगैरे द्यायची गरज नाही. हवेला ठेवले तर ते दमट हवेमुळे मऊ पडतात, सादळतात. त्यासाठी लगेचच पिशवीमध्ये भरून ठेवा. पातळ पोहेसुद्धा एकदा वाळवले, की ते डब्यामध्ये भरून ठेवा. आता हे डाळवं म्हणजे जे आपल्याला चिवड्यासाठी लागतं, ते भाजलेलंच असतं. त्याला काही वाळवण्याची गरज नाही. तुम्ही ते आयत्या वेळेला वापरायला घेऊ शकता. तर ही होती आपली तिखट पदार्थ म्हणजे चिवडा वगैरे करण्यासाठी लागणारी बेसिक तयारी. त्यासोबतच आपण गोड पदार्थांसाठी लागणारी पूर्वतयारी पण करून ठेवू. तर सगळ्यात आधी तूप कडवून ठेवणे. घरी बनवत असाल तर 8 ते 10 दिवस आधीच तुम्ही ते बनवून ठेवू शकता. पण अगदीच वेळ नसेल, बिझी असाल तर बाजारातून साहित्यासोबत तेही मागवून घ्या. त्यासोबतच तुम्ही रवा भाजून ठेवू शकता म्हणजे जाड रवा उपम्यासाठी म्हणजे आयत्या वेळेला 10 ते 15 मिनिटांमध्ये उपमा तयार होतो. त्यासोबतच बारीक रवा भाजून ठेवा. रव्याचे लाडू बनवणार असाल किंवा करंजी बनवणार असाल तर त्यासाठी तो उपयोगी पडतो. पण सगळ्यात आधी रवा व्यवस्थित चाळून घ्या आणि त्यानंतर भाजून ठेवायचा. पण नेहमीसाठीच लक्षात ठेवा जाड रवा असो किंवा बारीक रवा व्यवस्थित भाजून मगच डब्यामध्ये भरून ठेवायचा. म्हणजे त्याला कसलीही जाळी किंवा आळी लागण्याची शक्यता राहत नाही. त्यासोबतच खोबरं भाजून ठेवा म्हणजे करंजीचं सारण बनवण्यासाठी ते वापरता येतं. यासोबतच बेसन लाडूसाठी डाळ दळून आणणार असाल, तर ती आधी व्यवस्थित भाजून मग जाडसर अशी दळून आणा. पण हे शक्य नसेल, तर रेडीमेड बेसनाचे सुद्धा बेसन लाडू छान होतात. त्यासाठी लागणारं बेसन बाजारातून मागवून घ्या. यासोबतच विलायची पूड करून ठेवू शकता. त्यासाठी विलायची हलकीशी गरम करायची. थंड झाल्यानंतर 2-3 चमचे साखरेसोबत मिक्सरमध्ये वाटून घ्या. यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साखरही दळून घ्या, म्हणजे विलायचीच्या स्वादाची पिठी साखरही मिळते. मी सजेस्ट करेन, की विलायचीची पूड आणि पिठी साखर शक्यतो घरीच बनवा. कारण बाजारात मिळणारी जी विलायची पूड असते, ती बऱ्याच दिवसांपूर्वी केलेली असते. त्यामुळे तिचा सुगंध, तिचा सुवास कमी झालेला असतो. आणि पिठी साखरसुद्धा बऱ्याच दिवसापूर्वीची असते. त्यामुळे त्यामध्ये बऱ्याचदा गुठळ्या, गाठी असण्याची शक्यता असते. आणि त्यासाठी वापरलेली साखर ही कोणत्या क्वालिटीची आहे, हे आपल्याला माहिती नसतं. आणि या दोन्हीही गोष्टी बनवायला 4 ते 5 मिनिटं लागतात. त्यामुळे शक्य असेल तर विलायचीची पूड आणि पिठी साखर घरीच बनवा. फक्त यासाठी मिक्सरचं भांडं आदल्या दिवशी थोडं जास्त स्वच्छ करून उन्हामध्ये वाळवून घ्या, म्हणजे इतर कशाचा वास या पदार्थाला लागणार नाही. यासोबतच ड्रायफ्रुट्सचे कापही करून ठेवू शकता, जे तुम्ही चिवड्यासाठी किंवा
बेसन लाडू, करंजीचं सारण, रव्याचे लाडू बनवण्यासाठी वापरू शकता. अशी ही जी छोटी-छोटी कामं असतात यांनाच खरं तर जास्त वेळ लागतो. त्यामुळे रोज थोडा-थोडा वेळ काढून अशी जर पूर्वतयारी करून ठेवली तर एकाच दिवशी 1 ते 2 पदार्थ सहज करू शकता. पण अगदीच बिझी असाल, वेळ नसेल, तर ज्या दिवशी फराळाचे पदार्थ बनवायला सुरुवात करणार आहात, त्याआधी एखादा तासभर घरातल्या इतर मंडळींचीही मदत घ्या आणि अशी तयारी आधी करून घ्या आणि मग फराळाचे पदार्थ बनवायला सुरुवात करा. पण हे सगळं करणं शक्य नसेल, बिझी असाल, अगदीच वेळ नसेल किंवा इतर काही कारणांमुळे, तर तुम्ही फराळाच्या पदार्थांची बाहेर ऑर्डरही देऊ शकता. आपल्या बऱ्याच मैत्रिणी घरगुती फूड बिझनेस करतात, त्यांच्याकडे ऑर्डर देता येते. कोणतंही गिल्ट न घेता बाहेरून फराळ मागवा. शक्य असेल तर एखादा पदार्थ तुम्ही घरी बनवू शकता. तर आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबही करा. परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद.